श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 11 मे 2025 ते शनिवार 17 मे 2025 या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूया। या आठवड्यामधील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत। रविवारी 11 मे रोजी नृसिंह जयंती आहे। सोमवारी 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आणि वैशाख स्नान समाप्ती आहे। शुक्रवारी 16 मे रोजी संकष्ट चतुर्थी आहे। चंद्रोदय रात्री 10:28 आहे। या आठवड्यामधील चंद्राचं भ्रमण प्रमुखतः तूळ, वृश्चिक आणि धनु राशीमध्ये आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या मोठी वाढ होईल, परंतु काही महत्त्वाची दक्षता तुम्हाला या आठवड्यामध्ये बाळगावी लागेल। कुठलेही आर्थिक व्यवहार करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। कायदेशीर प्रकरणांमध्ये या आठवड्यात तुम्हाला यश येईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम लाभाने होणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस म्हणजे 11 आणि 12 मे हे तुम्हाला उत्तम लाभाचे आणि भाग्यवृद्धीचे आहेत। या 2 दिवसांमध्ये तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता आणि संततीशी निगडित अडीअडचणी सोडवण्यासाठी ग्रहांची साथ लाभेल। त्यानंतर येणारे 3 दिवस म्हणजे 13, 14 आणि 15 मे हे तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। या 3 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारी देखील वाढू शकतील। महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना या आठवड्याच्या या 3 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। कमोडिटी मार्केट, शेअर्स मध्ये आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या 3 दिवसांमध्ये विशेष काळजी घ्यावी। आर्थिक प्रलोभनांना या आठवड्यात तुम्ही बळी पडू नये। कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करत असताना काळजीपूर्वक करावेत। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये या आठवड्यात तुमचा सहभाग वाढेल। त्यानंतर येणारे 16 आणि 17 मे हे 2 दिवस तुमची भाग्यवृद्धी करणारे आहेत। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरवणार आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 11, 12, 16 आणि 17 मे हे 4 दिवस तुमच्यासाठी उत्तम लाभाचे ठरतील। आठवड्याच्या मध्यात येणारे 3 दिवस मात्र तुम्हाला मानसिक आणि आर्थिक त्रासाचे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रत्येक दिवसाचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे। त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी हा आठवडा संयमाने व्यतीत करणं आवश्यक आहे। प्रत्येक दिवसाचा अंदाज घ्यावा, प्रत्येक व्यक्तीचा अंदाज घ्यावा। महत्त्वाचे निर्णय घेत असताना सहकार्यांशी, वरिष्ठांशी चर्चा, सल्लामसलत करणं आवश्यक आहे। व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल। महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे। आठवड्याच्या मध्यामध्ये येणारे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर 4 दिवसांमध्ये तुमच्या व्यवसायाची व्याप्ती वाढणार आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। या आठवड्यामध्ये कारखानदारांनी दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। यंत्रसामुग्रीची अचानकपणे काही दुरुस्ती निघू शकते आणि कामगारांशी तुमचे मतभेद वाढू शकतात। त्यामुळे दक्षता बाळगावी। कुठलाही मतभेद हा टोकाला जाणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। सावधपणे आणि संयमाने दिवस व्यतीत केल्यास हा आठवडा निश्चितपणे तुम्हाला प्रगतिकारक आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल। दूरचे प्रवास या आठवड्यामध्ये तुम्हाला घडण्याची शक्यता आहे। मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। शैक्षणिक कर्ज मंजूर होण्याच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल। उच्च शिक्षण घेणं, परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणं यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करणं आवश्यक आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला यश येईल। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल, नवीन योजना राबवण्याचा जाईल। एखाद्या गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करू शकाल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, त्यामुळे आनंद आणि उत्साह तुमचा वाढलेला असेल। ज्येष्ठ नागरिकांनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा। या आठवड्यामध्ये तुम्हाला आप्त, स्वकीय आणि नातेवाईकांच्या गाठीभेटीचे योग निश्चितपणे संभवतात, परंतु तुमच्या खर्चाच्या प्रमाणात देखील वाढ होणार आहे। आरोग्याच्या तक्रारींकडे या आठवड्यात दुर्लक्ष करू नये। रविवारी 11 मे रोजी येणाऱ्या नृसिंह जयंतीच्या दिवशी तुम्ही नृसिंह ऋढमोचक स्तोत्राचा 3 वेळा पाठ करावा आणि विष्णू सहस्त्रनामाचा 1 वेळा पाठ करावा। शुक्रवारी 16 मे रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल वस्त्र अर्पण करावं, अन्नदान करावं आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे। महत्त्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये तुमचे योग्य ठरतील। आठवड्याची सुरुवात तुम्हाला सावधपणे आणि संयमाने करणं गरजेचे आहे।
11 आणि 12 मे हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास येणारे 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारे हे 5 दिवस आहेत। 13, 14, 15, 16 आणि 17 मे या 5 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा या 5 दिवसांमध्ये तुम्हाला लाभ होईल। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्ही राबवू शकाल। गुंतवणुकीशी निगडीत तुम्हाला नवीन संधी प्राप्त होणार आहेत। त्यामुळे हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाचा जाईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे। व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना या आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस म्हणजे 11 आणि 12 मे हे तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। त्यानंतर येणारे 5 दिवस तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावणारे ठरणार आहेत। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येणार आहे। व्यवसायाशी निगडीत महत्त्वाच्या नवीन संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात। नवीन व्यवसाय सुरू करणं, व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, वाहनांची खरेदी करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला यश प्राप्त होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत स्पर्धा किंवा विरोधाला तुम्ही उत्तम पद्धतीने तोंड देऊ शकाल। वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल। परदेशामध्ये वास्तव्य करणं, प्रवास करणं यासारखे महत्त्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये तुमचे घडण्याची शक्यता आहे। हा आठवडा अनेक अर्थानं वृषभ राशीच्या नोकरदार मंडळींना लाभ देणारा ठरू शकतो। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे, नवीन योजना राबवण्याचा जाणार आहे। तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या मोठी वाढ होईल। तुम्हाला अपेक्षित असलेलं मार्गदर्शन या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। वरिष्ठांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही प्रसंग परिस्थितीवर मात करू शकाल। शिक्षणाशी निगडीत आर्थिक समस्या तुमच्या सुटतील। जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये किंवा आपल्या मूळ गावापासून दूर राहायला गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे। तुमच्या अडीअडचणी या आठवड्यामध्ये कमी होतील। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल, नवीन योजना राबवण्याचा जाईल। आनंद आणि उत्साह तुमचा या आठवड्यामध्ये वाढलेला आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करता येणार आहे। गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल। ज्या महिला स्वतःचे गृह उद्योग करत आहेत अशा महिलांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। नवीन संधींचा तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ होणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। वृषभ राशीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतील। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील। कुटुंबातील सदस्यांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। संततीशी निगडीत महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील। या आठवड्यामध्ये तुमचे तीर्थक्षेत्री प्रवास घडण्याची शक्यता आहे। नातेवाईक आणि आप्तस्वकीयांसोबत तुम्ही प्रवास करू शकाल। आनंद आणि उत्साहामध्ये तुमचा हा आठवडा जाण्याची शक्यता आहे। रविवारी 11 मे रोजी येणाऱ्या श्री नृसिंह जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा 3 वेळा पाठ करावा आणि गरजूंना वस्त्रदान करावं। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे। महत्त्वाचे निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये तुम्ही दक्षता बाळगावी। आर्थिक निर्णय तुम्ही या आठवड्यात सावधपणे घ्यावेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु प्रत्येक दिवसाचा तुम्हाला अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेता येणार नाहीत। गुंतवणूकदारांनी या आठवड्यामध्ये विशेष काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत। कम्युनिटी मार्केट आणि शेअर्समध्ये जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा। कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये। महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। कुठल्याही अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करत असताना या आठवड्यात विशेष दक्षता बाळगावी। कायदेशीर बाबींची शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर तुम्ही सही करू नये। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 11, 12, 16 आणि 17 मे हे 4 दिवस तुम्ही राखीव ठेवावे। म्हणजे आठवड्याच्या मध्यात येणारे 13, 14 आणि 15 मे हे तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। या 3 दिवसांमध्ये तुम्हाला फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेत असताना या 3 दिवसांमध्ये दक्षता बाळगावी। या आठवड्यामध्ये राखलेला संयम, बाळगलेली सावधानता ही तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये स्थिरता प्रदान करणारी ठरेल। हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा।
व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। या आठवड्यामध्ये व्यवसायाच्या नवीन संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकतील। अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करत असताना मात्र काळजी घ्यावी। कामगारांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा या आठवड्यात तुम्ही मतभेद करू नये। आर्थिक अडीअडचणी या आठवड्यामध्ये सुटण्याची शक्यता आहे। कामानिमित्त तुम्हाला दगदगीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा जरी असला तरी महत्त्वाच्या संधी देणार आहे। नोकरीमध्ये तुम्हाला महत्त्वाच्या संधी प्राप्त होतील। नवीन नोकरी करणं, नोकरीमध्ये काही बदल करणं, नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा पाठपुरावा करणं, बदली, बढती किंवा पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवणं यासारखे महत्त्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये तुम्ही घेऊ शकाल। संयमानं, जिद्दीनं आणि चिकाटीनं तुम्ही या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करावा। हा पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निश्चितपणे यश आणि स्थिरता देणारा ठरेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरतील। गुंतवणूक करत असताना मात्र नोकरदार मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। काही बाबतींमध्ये हा आठवडा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। आपली संगत कशी आहे याकडे लक्ष द्यावं। कुठल्याही प्रलोभनांना तुम्ही या आठवड्यामध्ये बळी पडू नये। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल, नवीन योजना राबवण्याचा जाईल। या आठवड्यामध्ये गृहिणींच्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे। अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करत असताना विशेष दक्षता बाळगावी। ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णयांचा हा आठवडा जाईल, नवीन योजना राबवण्याचा जाईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रवासाचे योग संभवतात। या प्रवासामध्ये तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रसंगावधान राखून वागावं। आरोग्याची काळजी घ्यावी। अन्नातून निर्माण होणारे दोष आणि संसर्गजन्य आजार तुम्हाला या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। रविवारी 11 मे रोजी येणाऱ्या श्री नृसिंह जयंतीच्या दिवशी तुम्ही नृसिंह मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं, हार, नारळ आणि शुभ्र वस्त्र अर्पण करावं आणि गरजूंना लाल रंगाच्या अन्न पदार्थांचं दान करावं। विष्णू सहस्रनामाचा 3 वेळा पाठ करावा। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। तुमच्या प्रगतीचा आलेख या आठवड्यामध्ये उंचावणारा आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे या आठवड्यात योग्य ठरणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। वाहन आणि वास्तू सौख्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला या आठवड्यात यश येणार आहे। हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला भाग्यवृद्धिकारक आहे। या आठवड्यामध्ये तुमचं कौटुंबिक सौख्य वाढेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे या आठवड्यात योग्य ठरणारे आहेत। या आठवड्यातील सुरुवातीचे 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील। 11, 12, 13, 14 आणि 15 मे हे 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। शेअर्स, कमोडिटी मार्केट, जमिनीमध्ये गुंतवणूक करणारे, शेती आणि शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। हा आठवडा तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणारा आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा हा आठवडा आहे। या आठवड्याचे शेवटचे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। 16 आणि 17 मे या 2 दिवसांमध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतील आणि तुमच्या खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दक्षतापूर्वक वागावं। सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेणाऱ्या मंडळींनी या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगावी। या 2 दिवसांमध्ये आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा जपावी लागेल। या 2 दिवसांमध्ये घडलेली एखादी चूक तुम्हाला दूरगामी नुकसान देणारी ठरू शकते। व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या मनोइच्छित कामना तुम्हाला पूर्ण करता येतील। व्यवसायामध्ये अपेक्षित असलेलं यश तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। व्यवसायामध्ये अपेक्षित असलेले बदल तुम्ही घडवू शकाल। यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, व्यवसायामध्ये भांडवलाची नवीन गुंतवणूक करणं, वाहन खरेदी करणं, कामगारांशी निगडीत अडीअडचणी सोडवणं यासारखे महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। धावपळीचा आणि दगदगीचा जरी हा आठवडा गेला तरी देखील तुम्हाला उत्तम लाभ या आठवड्यामध्ये प्राप्त होतील। काही मोठ्या जबाबदाऱ्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल। या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल। तुमच्या कलागुणांचं, तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, कौटुंबिक सौख्याचा आहे, भाग्यवृद्धीचा आहे, संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्याचा देखील आहे। हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल। आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये तुमच्या कमी होतील। मानसिक ताणतणाव देखील तुमचे या आठवड्यामध्ये कमी होणारे आहेत। कुटुंबातील सदस्यांची तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ लाभणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठीचा आहे। महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा। आर्थिक अडीअडचणी तुमच्या या आठवड्यामध्ये सुटतील। आरोग्याच्या तक्रारी देखील या आठवड्यात तुमच्या कमी होणार आहेत।
हा आठवडा ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या संधी प्राप्त करून देणार आहे. संततीशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येणार आहेत. कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. तीर्थक्षेत्री प्रवास घडण्याची देखील शक्यता आहे. 11 मे रोजी येणाऱ्या श्री नृसिंह जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस ऋणमोचक नृसिंह स्तोत्राचा पाठ करावा. गरजूंना पांढऱ्या रंगाचं अन्नदान करावं. शुक्रवारी 16 मे रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपतीला दुग्ध आणि जलाभिषेक करावा आणि गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल वस्त्र, लाल रंगाची फुलं, एक हार नारळ, पाव किलो पेढे आणि 21 रुपये दक्षिणा अर्पण करावी आणि अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे. या आठवड्यातील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही. महत्त्वाचे निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरणारे आहेत. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होणार आहे. विरोधकांच्या कारवाया या आठवड्यामध्ये तुम्ही हाणून पाडू शकाल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वाचा आहे. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. महत्त्वाचे निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरणारे आहेत. व्यवसायाच्या नवीन संधी तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत. सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींना प्राप्त होणार आहे. आर्थिक अडीअडचणींवर तुम्ही मात करू शकाल. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडचणी तुम्हाला सोडवता येतील. व्यवसायाची घडी तुम्हाला पुन्हा बसवता येईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. तुमच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत. त्या दृष्टीने तुम्हाला अनुकूल ग्रहमानाचा लाभ झालेला आहे. महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहणार आहे. व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या स्पर्धेला तुम्ही उत्तम पद्धतीने तोंड देऊ शकाल. तुम्ही घेतलेले धाडसी आणि धडाडीचे निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील. महत्त्वाच्या निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठीचा आहे. नवीन योजना राबवण्याचा आहे. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील. सहकाऱ्यांचं आणि वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्यावर आलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल. तुमच्या निर्णय क्षमतेचे या आठवड्यामध्ये सर्वांकडून कौतुक होईल. गृहिणींसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठीचा आहे. ज्या महिलांचे गृह उद्योग आहेत अशा महिलांसाठी हा आठवडा अनेक नवीन संधी देणारा ठरेल. नोकरदार महिलांसाठी देखील हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठीचा आहे. तुम्हाला अपेक्षित असलेले बदल आणि संधी या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साहाचा आहे. तुमच्या आर्थिक अडीअडचणी या आठवड्यामध्ये सुटतील. आरोग्याच्या तक्रारी देखील या आठवड्यामध्ये कमी होतील आणि तुम्हाला उत्तम प्रवासाचे योग या आठवड्यामध्ये संभवतात. महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरणारे आहे. कुटुंबाशी निगडीत आणि संततीशी निगडीत तुम्हाला योग्य निर्णय घेता येतील. कुटुंबातील सदस्यांची साथ तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. रविवारी 11 मे रोजी येणाऱ्या श्री नृसिंह जयंतीच्या दिवशी तुम्ही 11 वेळा श्री नृसिंह ऋणमोचक स्तोत्राचा पाठ करावा. 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा आणि गरजूंना पांढऱ्या रंगाचं अन्नदान करावं. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भाग्यवृद्धिकारक आहे. आर्थिक लाभ या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून तुम्हाला लाभ होतील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल. एखाद्या जुन्या हितसंबंधामधून तुम्हाला उत्तम लाभ या आठवड्यामध्ये प्राप्त होण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल. कुटुंबातील सदस्यांची तुम्हाला या आठवड्यामध्ये साथ लाभणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यात पाठपुरावा करता येईल. हा आठवडा अनेक अर्थाने तुम्हाला लाभ देणारा ठरेल. त्यामुळे आनंद आणि उत्साहामध्ये तुम्ही निर्णय घ्याल. आत्मविश्वास वाढलेला असेल. या आठवड्यामध्ये तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावणारा आहे. या आठवड्यातील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही. त्यामुळे उत्तम लाभ तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये काही अंशी तुम्हाला विरोधाला सामोरं जावं लागेल, परंतु ही विरोधी परिस्थिती तुम्ही उत्तम पद्धतीने हाताळू शकाल. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्ही राबवू शकाल. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे. व्यावसायिकांसाठी या आठवड्यामध्ये उत्तम लाभाचं ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अपेक्षित असलेले बदल तुम्ही घडवू शकाल. यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, एखाद्या वाहनाची खरेदी करणं यासारखे महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल. नोकरदार मंडळींना या आठवड्यामध्ये सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही पाठपुरावा करावा. नोकरीमध्ये नवीन संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने नोकरदार मंडळींना हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे. गृहिणींसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साह देणारा ठरेल. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. आर्थिक लाभाचं प्रमाण या आठवड्यामध्ये तुमचं वाढलेलं असेल.
भावंडांच्या आणि आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीने दिवस आनंदात जातील। ज्येष्ठ नागरिकांसाठी या आठवड्यामध्ये उत्तम लाभाचं ग्रहमान आहे। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे। महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यात पाठपुरावा करता येईल। रविवारी 11 मे रोजी येणाऱ्या श्री नृसिंह जयंतीच्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा 11 वेळा पाठ करावा। नृसिंह मंदिरामध्ये जाऊन अन्नदान करावं आणि शुक्रवारी 16 मे रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपतीला दुग्ध आणि जलाभिषेक करावा। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे, आर्थिक स्थिरता देणार आहे, भाग्य वृद्धी करणार आहे। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरवणारा हा आठवडा असेल। या आठवड्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। हा आठवडा तुम्हाला नवीन संधी प्राप्त करून देणार आहे। सामाजिक प्रतिष्ठा, कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक स्थिरता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। या आठवड्यातील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही। विरोधकांच्या कारवाया तुम्ही हाणून पाडाल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने, कार्याची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। व्यावसायिकांसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। व्यवसायामध्ये अपेक्षित असलेले बदल तुम्ही घडवू शकाल। व्यवसाय वाढीच्या दृष्टीने तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। भागीदारी व्यावसायिक, लोखंडाशी निगडीत व्यापार करणारे मंडळी, जाहिरात व्यावसायिक, फिटनेस इंडस्ट्री, फॅशन इंडस्ट्री, कॉस्मेटिक, केमिकल, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूल आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। हे निर्णय येणाऱ्या काळामध्ये योग्य ठरतील। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्ही राबवू शकाल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आहे। हा आठवडा पूर्वी केलेल्या कामांचा तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो। नोकरीमध्ये उत्तम संधींचा तुम्हाला लाभ होईल। सरकारी अधिकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये असलेले उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मोठ्या जबाबदाऱ्या तुम्हाला या आठवड्यामध्ये पार पाडाव्या लागतील। या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल। तुमच्या कलागुणांचं, तुमच्या कार्यकुशलतेचं, तुमच्या निर्णय क्षमतेचं सर्वांकडून कौतुक होईल। गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूल आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त होईल। कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभणार आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठीचा आहे। संतती सौख्य, वास्तू सौख्य आणि आर्थिक स्थिरता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साहाचा आहे। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये कमी होणार आहेत। नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येणार आहेत। रविवारी 11 मे रोजी येणाऱ्या श्री नृसिंह जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही 3 वेळा श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा। 1 वेळा नृसिंह ऋणमोचक स्तोत्राचा पाठ करावा आणि गरजूंना वस्त्रदान करावं। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। आठवड्याची सुरुवात मात्र थोडी सावधपणे करावी। 11 आणि 12 मे हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। आठवड्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये म्हणजे 11 आणि 12 मे या 2 दिवसांमध्ये गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे। कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगावी। महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना विशेष काळजी घ्यावी। नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना या 2 दिवसांमध्ये दक्षता बाळगल्यास येणारा काळ तुम्हाला उत्तम लाभाचा आहे। इतर 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत, भाग्य वृद्धी करणारे आहेत, आर्थिक स्थिरता देणारे आहेत। तुम्हाला अपेक्षित असलेले बदल या आठवड्यामध्ये तुम्ही घडवू शकाल। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्ही राबवू शकाल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। हा आठवडा तुम्हाला आनंद आणि उत्साह देणार आहे। घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी तुम्ही सोडवू शकाल। आनंद आणि उत्साहामध्ये तुमचे दिवस व्यतीत होतील। व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। कार्यक्षेत्रामध्ये होणारी ही मोठी वाढ तुम्हाला उत्तम स्थिरता देणार ठरेल। भवितव्याच्या दृष्टीने तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। नोकरदार मंडळींसाठी या आठवड्यामध्ये उत्तम लाभाचं ग्रहमान आहे। वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य प्राप्त करून घेण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। त्यामुळे या बाबतीत तुम्ही दक्षतापूर्वक वागावं। कुणाशीही मतभेद वाढवू नये। महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षतेने वागणं गरजेचं आहे। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। कुटुंबासमवेत तुम्ही एखाद्या सहलीचे किंवा प्रवासाचे बेत आखू शकाल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। आठवड्याची सुरुवात जरी थोडी संथपणे झाली तरी इतर दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील। उत्तम मार्गदर्शन तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। परदेशामध्ये शिक्षण घेणं, वास्तव्य करणं अशी महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। शैक्षणिक कर्ज मंजूर होण्याच्या दृष्टीने तुम्ही या आठवड्यात प्रयत्न करावेत। त्या दृष्टीने तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये यश प्राप्त होईल। गृहिणींसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल। नवीन योजना राबवण्याचा ठरेल।
तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील, नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। या आठवड्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून देखील तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे। रविवारी 11 मे रोजी येणाऱ्या श्री नृसिंह जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही 3 वेळा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा। नृसिंह मंदिरामध्ये एक शुभ्र वस्त्र, एक नारळ, हार, पेढे आणि 51 रुपये दक्षिणा अर्पण करावी आणि गरजूंना वस्त्रदान करावं। धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे। कदाचित तुमच्या अडचणी वाढवणारा हा आठवडा ठरू शकतो, त्यामुळे सावधपणे निर्णय घ्यावेत। या आठवड्यामध्ये काळजीपूर्वक निर्णय घेतल्यास येणारा काळ तुमचा आनंद आणि उत्साहामध्ये जाईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरणारे आहेत। या आठवड्याच्या मध्यात येणारे 3 दिवस म्हणजे 13, 14 आणि 15 मे हे तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 3 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते। अनपेक्षितपणे काही अडीअडचणी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रसंगावधान राखून वागणं आवश्यक आहे। महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगणं गरजेचं आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। त्यासाठी या आठवड्यातील 11, 12, 16 आणि 17 मे हे 4 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। या 4 दिवसांमध्ये तुमच्या आर्थिक आवकेमध्ये वाढ होईल, व्यवसायामध्ये तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठीचा आहे, परंतु त्यासाठी प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्हाला योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे। अभ्यासपूर्ण आणि नियोजनबद्ध या आठवड्यामध्ये तुम्ही वागलात तर तुम्हाला हा आठवडा उत्तम लाभ देणारा ठरेल। नवीन योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला लाभ देणारा ठरणार आहे। अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। अनोळखी व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार करत असताना काळजी घ्यावी। वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत। कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। या आठवड्यामध्ये प्रगतीचा आलेख जरी तुमचा चढ उताराचा असला तरी देखील काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल आणि व्यवसायामधील अडीअडचणी सोडवू शकाल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे, वरिष्ठांच्या मर्जीमध्ये राहण्याचा आहे। कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे आपण लक्ष द्यावं। महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। आर्थिक स्थिरता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। भाग्यवृद्धी कारक ग्रहमानाचा देखील लाभ होईल, परंतु आठवड्याच्या मध्यात येणारे 3 दिवस 13, 14 आणि 15 मे हे तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। इतर 4 दिवसांमध्ये तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान प्राप्त होणार आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। थोडी दगदग आणि धावपळ तुमची या आठवड्यामध्ये वाढेल। काही प्रवासाचे योग देखील संभवतात। कुठल्याही बाबतीत तुम्ही सहकाऱ्यांशी, मित्रमंडळींशी वादविवाद करू नये, कुसंगतीच्या आहारी जाऊ नये। गृहिणींसाठी हा आठवडा दगदगीचा आणि धावपळीचा जाण्याची शक्यता आहे। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ वाढल्यामुळे तुम्हाला थोडा त्रास आणि दगदग होण्याची शक्यता आहे। प्रवासाचे योग देखील या आठवड्यामध्ये संभवतात। ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे। उष्णता आणि वाताचे विकार असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी। खर्चाच्या प्रमाणातही या आठवड्यामध्ये वाढ होईल। प्रवासामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। रविवारी 11 मे रोजी येणाऱ्या श्री नृसिंह जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस ऋणमोचक नृसिंह स्तोत्राचा 3 वेळा पाठ करावा। 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा आणि गरजूंना वस्त्रदान करावं। मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। या आठवड्यातील सुरुवातीचे 5 दिवस म्हणजे 11, 12, 13, 14 आणि 15 मे हे 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। या 5 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल। कार्यक्षेत्रामध्ये होणारी मोठी वाढ तुम्हाला आनंद आणि उत्साह देणारी ठरेल। आत्मविश्वासाने तुम्ही निर्णय घेऊ शकाल, नवीन योजनांचा तुम्ही पाठपुरावा करू शकाल। हा आठवडा अनेक अर्थानं मकर राशीच्या व्यक्तींना लाभ देणारा ठरेल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। आर्थिक स्थिरता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होतील। वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला कायदेशीर प्रकरणांमध्ये यश संभवते, त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने पाठपुरावा करावा। येणारा काळ तुम्हाला आनंदाचा जाईल। हा आठवडा वडिलोपार्जित संपत्तीशी निगडीत वाद सुटण्याचे या आठवड्यामध्ये ग्रहमान आहेत, त्या दृष्टीने तुम्ही पाठपुरावा करावा। या आठवड्यातील शेवटचे 2 दिवस मात्र तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। 16 आणि 17 मे तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरवणारा हा आठवडा जाईल। खर्चाच्या प्रमाणात या 2 दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम ग्रहमान प्राप्त झालेला आहे, त्यामुळे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्यावं। कामगारांशी आणि यंत्रसामुग्रीशी निगडीत निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे।
नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही पाठपुरावा करावा, नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत राहावं। हा आठवडा अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करण्यासाठी साथ देणारा ठरेल। बढती, बदली आणि पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साहाचा आहे। परदेशामध्ये शिक्षण घेणं, वास्तव्य करणं, उच्च शिक्षण घेणं यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। येणारा काळ तुम्हाला उत्तम लाभाचा जाईल। तुमच्या महत्त्वाकांक्षा, इच्छाकांक्षा या आठवड्यामध्ये पूर्ण होतील। गृहिणींसाठी हा आठवडा आनंद, उत्साहाचा आहे, आत्मविश्वासाचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेले बदल घडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल। आर्थिक स्थिरता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। संततीशी निगडीत आणि कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आहे, परंतु आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 16 आणि 17 मे हे तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे, वाताचे विकार वाढण्याची शक्यता आहे। प्रवास करत असताना विशेष दक्षता घ्यावी। रविवारी 11 मे रोजी येणाऱ्या श्री नृसिंह जयंतीच्या दिवशी तुम्ही गरजूंना पांढऱ्या रंगाचं वस्त्र दान करावं आणि गोशाळेमध्ये आवश्यक ते दान करावं। शुक्रवारी 16 मे रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपतीला जलाभिषेक करावा। लाल वस्त्र, लाल रंगाचं फूल, 21 रुपये दक्षिणा, पाव किलो पेढे गणपती मंदिरामध्ये अर्पण करावेत आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या अन्न पदार्थांचं दान करावं। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। या आठवड्यामध्ये लाभलेली ग्रहांची अनुकूलता तुमच्या 7.5चा प्रभाव कमी करणारी ठरेल। आनंद आणि उत्साह तुमचा या आठवड्यामध्ये वाढलेला असेल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। या आठवड्यातील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल। सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। सामाजिक आणि कौटुंबिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुमची वाढेल। आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये तुमच्या कमी होतील। मोठे अधिकार तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणारे आहेत। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येणाऱ्या आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। 7.5च्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला या आठवड्यात सोडवता येतील। व्यवसायाची घडी पुन्हा बसवता येईल। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाच्या निर्णयांसाठी तुम्ही राखीव ठेवावा। व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, कामगारांची अडीअडचणी सोडवणं यासारखे महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल, त्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल, नवीन योजना राबवण्याचा जाईल। विपरीत प्रसंग परिस्थितीवर तुम्ही मात करू शकाल। नोकरीमध्ये निर्माण झालेला अंतर्गत विरोध तुम्ही मिटवू शकाल। स्पर्धेला तुम्ही उत्तम तोंड द्याल। या स्पर्धेतून तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल। तुमच्या कार्यकुशलतेचं, निर्णय क्षमतेचं सर्वांकडून कौतुक होईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा आहे। अडीअडचणी जरी असल्या तरी देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल। सर्वांचं सहकार्य देखील तुम्हाला या आठवड्यात प्राप्त होणार आहे। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। ज्या गृहिणींचे गृह उद्योग आहेत, ज्या महिला नोकरी करत आहेत, अशांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तुमच्या कार्याची व्याप्ती या आठवड्यामध्ये वाढणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रसंग परिस्थितीवर मात करता येईल। तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल। प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। आर्थिक स्थिरता तुम्हाला या आठवड्यात प्राप्त होईल। आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये कमी होतील। रविवारी 11 मे रोजी येणाऱ्या श्री नृसिंह जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही 3 वेळा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा। गरजूंना पांढऱ्या रंगाचं वस्त्र दान करावं। मीन राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये कमी होणारी आहे। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यात तुम्हाला पाठपुरावा करता येईल। हा आठवडा तुम्हाला आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा देणारा आहे। मात्र आठवड्याची सुरुवात तुम्हाला थोडी सावधपणे करणं गरजेचं आहे। आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस म्हणजे 11 आणि 12 मे हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारी देखील वाढण्याची शक्यता आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला राखलेला हा संयम इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल। त्यामुळे गुंतवणूकदारांनी थोडं संयमानं वागावं। शेअर्स, कमोडिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या 2 दिवसांमध्ये कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये आणि महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे। इतर 5 दिवस म्हणजे 13, 14, 15, 16 आणि 17 मे तुम्हाला उत्तम लाभाचे जातील, भाग्यवृद्धीचे जातील, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारे ठरतील।
व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। 7.5च्या कालखंडामध्ये व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यात तुम्हाला यश येणार आहे। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येणार आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरवणार आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे। आठवड्याची सुरुवात जरी थोडी संथपणे झाली तरी इतर 5 दिवस तुम्हाला लाभदायक ठरतील। वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। नोकरीमध्ये आवश्यक असलेले बदल तुम्ही घडवू शकाल। महत्वाकांक्षा पूर्तीसाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करण्याचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आहे। शैक्षणिक कर्ज तुमची मंजूर होतील। आर्थिक अडीअडचणी तुमच्या सुटतील। गृहिणींसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साहाचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। आरोग्याच्या तक्रारी तुमच्या या आठवड्यामध्ये कमी होतील। आर्थिक लाभाचं प्रमाण या आठवड्यामध्ये तुमचं वाढलेलं असेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे। रविवारी 11 मे रोजी येणाऱ्या श्री नृसिंह जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही ऋणमोचक नृसिंह स्तोत्राचा 3 वेळा पाठ करावा आणि 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा। गरजूंना पांढऱ्या रंगाचं वस्त्र दान करावं। शुक्रवारी 17 मे रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस गणपती मंदिरामध्ये 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा। गणपतीला लाल रंगाचं वस्त्र, लाल रंगाचं फूल, 21 रुपये दक्षिणा, 1/2 किलो पेढे अर्पण करावेत आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट म्हणून द्याव्यात।